जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार आणि JSG रेसिपीज स्वाद महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज घेऊन आले विदर्भाच्या पारंपरिक चवीची एक खास रेसिपी खांडोळीची भाजी. या भाजीमध्ये अशी एक गोष्ट आहे जी तिची चव पूर्णपणे बदलते. ती काय आहे हे व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे. आता अनेकांना प्रश्नही पडला असेल, खांडोळी म्हणजे काय? चला तर मग सुरुवात करूया खांडोळीच्या भाजीला. सगळ्यात आधी आपण खांडोळीचं सारण बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत मीडियम साईजचे 12 ते 13 कांदे. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा. तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याचा वापर करा आणि चॉपर नसेल तर चाकूने कांदा बारीक कापून घ्या. भाजीचं हे जे माझं पूर्ण प्रमाण आहे ते 4 ते 5 लोकांसाठी आहे. तुम्ही बघू शकता कांदा अगदी बारीक चॉप झालेला आहे. आता बघूया सारणासाठी लागणारं इतर साहित्य. आता चॉप करून घेतलेला कांदा, 1 वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट, 5 चमचे तेल, चवीनुसार मीठ, 1 वाटी खोबऱ्याचं किस, 1 चमचा मोहरी, कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे लसण, जिरे आणि आल्याची पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 3 चमचे खसखस. सगळ्यात आधी गरम कढईमध्ये कांदा, तेल, मीठ काहीही न टाकता 15 ते 20 मिनिटं चांगला वाफवून घ्यायचा. गॅस मीडियम ठेवायचा. कांद्याला अधूनमधून हलवत राहायचं, तो करपणार नाही याची काळजी घ्यायची. कढईवर झाकण ठेवायचं म्हणजे कांदा थोडा लवकर होईल. आता 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कांदा छान सोनेरी झालेला आहे. याचा अर्थ कांदा व्यवस्थित वाफवला गेला आहे. आता नेक्स्ट स्टेप. आता सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल पूर्णपणे गरम झाल्यावरच मोहरी टाकायची. त्यानंतर आपण जे 1 वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलं त्यापैकी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मी तेलात टाकून घेते. आता 1 वाटी खोबऱ्याचं खीस घेतलं त्यापैकी अर्धी वाटी मी तेलात टाकून घेते. छान व्यवस्थित फ्राय करायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे मसाला तेलात जळणार नाही. आता 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा हळद. हे सर्व तेलात एकदम लो फ्लेमवर फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर कसुरी मेथी थोडी क्रश करून टाकायची म्हणजे छान फ्लेवर येतो. मसाले 1 ते 2 मिनिट तेलात फ्राय झाल्यानंतर लसण, जिरे आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे मसाल्यांना अजून छान फ्लेवर येतो. तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित तयार झाला आहे. या स्टेपला मी सगळा कांदा मसाल्यामध्ये टाकून घेते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित कांदा आणि मसाला मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपलं सारण खूप छान मिक्स झालेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची. त्यानंतर उरलेलं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, अर्धी वाटी खोबऱ्याचं किस सारणामध्ये टाकायचं. त्याचसोबत आपण घेतलेली खसखस टाकून घ्यायची. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर 2 ते 3 मिनिट कढईवर झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर आपलं सारण रेडी झालंय. सगळ्यात शेवटी टाकायचा गरम मसाला आणि कोथिंबीर. गरम मसाला शेवटी टाकायचा म्हणजे कोणत्याही भाजीला छान फ्लेवर येतो. आता आपलं सारण पूर्णपणे रेडी झालेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग नेक्स्ट स्टेप बघू. आता आपण खांडोळीच्या भाजीसाठी सार म्हणजेच रस्सा तयार करून घेऊ. चला तर मग बघूया साहित्य. यात घेतले 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंग, 2 मिरे, 1 चक्रफूल आणि 1 दगडफूल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा कसुरी मेथी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला. आवश्यकतेनुसार पाणी, 5 चमचे तेल, 2 चमचे धणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, 1 वाटी कांद्याचे तुकडे, 1 वाटी कोथिंबीर, त्यासोबत कोथिंबीरीच्या काड्या आणि चवीनुसार मीठ. आता भाजीचा मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि लालसर भाजायचा. तुम्ही बघू शकता कांदा लाल झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचे तुकडे टाकायचे, ते पण लालसर होऊ द्यायचे. कांदा आणि खोबऱ्याचे तुकडे व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये धने टाकायचे. गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपला मसाला जळणार नाही. तुम्ही बघू शकता मी पॅनमध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यावर 2-3 थेंब तेल टाकायचं म्हणजे खडे मसाले व्यवस्थित भाजले जातील. आता टाकून घ्यायचे जिरे आणि लसण. तुम्ही बघू शकता आपला मसाला अगदी छान भाजून तयार झालेला आहे. हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि यात कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या.
आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला छान फाईन पेस्ट करून घ्यायची. आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 5 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यात मोहरी टाकायची. लक्षात ठेवा, गरम तेलात जेव्हा मोहरी तडतडते तेव्हाच भाजीला छान फ्लेवर येतो. आता टाकून घेऊ 1 चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा खसखस आणि क्रश केलेली कसुरी मेथी. गॅसची फ्लेम लो ठेवायची. आता यामध्ये मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकायचा आणि जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत गॅसवर होऊ द्यायचा. जेव्हा तो तेल सोडतो तेव्हाच आपला मसाला शिजलेला असतो. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी टाकायचं. लक्षात ठेवा, फोडणीसाठी नेहमी गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला छान तरी येते. आपल्याला खांडोळीच्या भाजीसाठी रस्सा जास्तही पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको, त्याप्रमाणे मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे. आता टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता यात टाकायचंय गरम मसाला. मस्त भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिट भाजीला छान शिजू द्यायचं. भाजी शिजल्यानंतर छान तर्री आली. आता यावर टाकायची मस्त हिरवीगार कोथिंबीर. लक्षात ठेवा, कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे तिचा कलर ॲज इट इज राहतो. या ठिकाणी आपला खांडोळीच्या भाजीचा रस्सा तयार झाला आहे. सारणही रेडी झालेलं आहे. आता आपण बनवूया बेसन पिठाचे धिरडे. ते कशासाठी तर सांगते. इथे मी घेते 4 वाटी बेसन पीठ, आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा लसण जिऱ्याची पेस्ट. सगळ्यात आधी बेसन पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि लसण जिऱ्याची पेस्ट. हे सर्व बेसन पिठामध्ये पाणी टाकायच्या आधी मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करा आणि बेसन पीठ मिक्स करा. एकत्र सगळं पाणी टाकू नका. जर आपण एकदाच सगळं पाणी टाकलं तर गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे आपलं बेसन छान भिजवून झालेलं आहे. आता धिरडे बनवण्यासाठी मी नॉनस्टिक तवा गॅसवर ठेवला आहे. तवा मीडियम गरम झाल्यानंतर त्यावर तेल लावून घ्यायचं. तेल लावण्यासाठी मी एका वांग्याला थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता तेल लावून झाल्यानंतर तव्यावर 1 ते 2 चमचा बेसन पीठ टाकून गोल आकारामध्ये स्प्रेड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपलं धिरडे छान स्प्रेड करून झालेलं आहे. धिरडे बनवताना गॅसची फ्लेम जास्त ठेवायची नाही, मीडियम राहू द्यायची. आता 2 मिनिटानंतर धिरडं खालच्या बाजूने व्यवस्थित झालेलं आहे. त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आणि धिरडे पलटवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपले धिरडे एकदम व्यवस्थित निघलेलं आहे. खालच्या बाजूने छान झालेलं आहे. परत थोडंसं कडेकडेने तेल स्प्रेड करून घ्यायचं आणि आपलं धिरडं छान रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे. आता अनेकांना पडलेला प्रश्न, खांडोळी म्हणजे नेमकं काय तर बघू. खांडोळी बनवण्यासाठी असं एक धिरडं घ्यायचं. त्यावर आपण बनवलेलं सारण छान स्प्रेड करून घ्यायचं. सारण थोडं जास्त टाकायचं आणि छान धिरड्याचा रोल बनवून घ्यायचा. हा धिरड्याचा रोल तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व धिरड्याचा रोल तयार करून घ्यायचा. हा रोलसुद्धा खायला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या लहान मुलांना सुद्धा हा धिरड्याचा रोल खूप आवडेल. अशा प्रकारे सगळे धिरड्यांचे रोल म्हणजेच आपली खांडोळी बनवून तयार झालेली आहे. आपण बनवलेला भाजीचा सार ताटामध्ये घ्यायचा. सोबतच हे खांडोळीचे रोल ताटामध्ये घ्यायचे आणि चाकूने किंवा चमच्याच्या साहाय्याने छान कट करून घ्यायचे. आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करू शकतो. कट केलेल्या खांडोळीपैकी काही तुकडे आपण बनवलेल्या भाजीच्या रस्स्यामध्ये सोडायचे. तर अशा प्रकारे विदर्भाची खास चविष्ट खांडोळीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. तर खांडोळीची भाजी तुमच्या घरी कशी बनवतात आणि तुमच्या पद्धतीत एखादा नवीन पदार्थ किंवा टीप असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पारंपरिक आणि विस्मरणात जात असलेल्या रेसिपीजसाठी JSG रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला लगेच दिसतील. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपी सोबत.